गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे। सर्वसामान्यांना ज्याप्रमाणे थंडी जाणवते त्याचप्रमाणे मंदिरातल्या देवांना देखील थंडी वाजते। या भावनेतून शहरातल्या अनेक मंदिरातल्या देवांना देखील शालीनं पांघरून घालून झाकण्यात आलेलं आहे। मी सध्या नाशिकच्या प्रसिद्ध साक्षी गणपती मंदिरात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीची शाल गणपती बाप्पांच्या भोवती या ठिकाणी पांघरण्यात आलेली आहे। खरं तर नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरात थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागलाय। आज देखील नाशिकमध्ये 10.4 एवढ्या कमी तापमानाची नोंद झालेली आहे। उत्तरेकडून जे थंड वारे वाहत आहेत त्यामुळे आता नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीचा थंडीचा कडाका पुढच्या जवळपास महिन्याभर जाणवू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिककर एकीकडे या गुलाबी थंडीचा आनंद जरी घेत असले तरी स्वरक्षणासाठी स्वेटरचा वापर निश्चितपणे करतायत। त्यामुळे जर नागरिकांना थंडी वाजू शकते, सर्वसामान्यांना वाजू शकते, तर देवाला का नाही या भावनेतून शहरातल्या अनेक मंदिरांमध्ये अशा पद्धतीनं देवांना देखील आता या थंडीपासून संरक्षण म्हणून शाल पांघरण्यात येते आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।